नमस्कार, आपण पाहतात RTN 24 HD उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। मौजे गोरठा तालुका उमरी जिल्हा नांदेड। गोरठा गावात ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे घरकुल न मिळाल्याने साईनाथ गणेशराव सावंत राहणार गोरठा तालुका उमरी जिल्हा नांदेड यांचा गोरठा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे आमरण उपोषण सुरू। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। आपले संपूर्ण नाव परिचय द्या। माझं नाव साईनाथ गणेशराव पाटील सावंत, राहणार गोरठा तालुका उमरी जिल्हा नांदेड। आज आपण गोरठा गावातील सर्व गरजू घरकुल लोकांना गोरगरिबांना जे घरकुल लाभापासून वंचित आहे त्या संदर्भात आपण जे आज गोरठा ग्रामपंचायत कार्यालय यांच्या व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या विरोधात जे आपण उपोषणाला बसलात याचे कारण आम्हाला माहिती देण्यात यावी तुमच्याकडून। जवळपास लोकसंख्या बघितली आणि दुसऱ्या इतर गावाची उमरी तालुक्यामध्ये जी गावं आहेत, छोटी गावं, ज्या गावाची 1500-2000 जी लोकसंख्या आहे त्या गावामध्ये 300-400 लोकांना घरकुलचं लाभ भेटलेला आहे। तसं माझ्या गावामध्ये तुम्ही जर लक्ष द्या गेलं तर आतापर्यंत फक्त 67 लोकांना जवळपास 2020 ते 2025 दरम्यान घरकुलांचा लाभ भेटलेला आहे आणि त्याची पण उर्वरित यादी आमच्याकडे अजून ग्रामसेवकाकडून किंवा BDOकडून अजून भेटलेली नाही। त्या 67 लोकांचे पण नावं आमच्यासमोर भेटलेले नाही आहेत। पण आमची एक अशी इच्छा आहे की बाबा ठीक आहे, सगळ्या गोष्टी विसरून जा, पण गरजू लोकांना जे आता सध्या एखाद्या श्रीमंताच्या आडुशाला आपलं सगळं आयुष्य पाहत आहेत तशा लोकांना तरी निदान, ज्या लोकांना पावसामध्ये राहायला घरसुद्धा नाही आहे अशा लोकांना तरी सध्याला आपल्याकडून किंवा ग्रामसेवक असो BDO असो त्यांच्यामार्फत जी आता घरकुल योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना, याच्यामार्फत सर्वांना घरकुल मंजूर झाली पाहिजे। आता आपल्या गोरठा ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत एकूण आपल्या गावातील जे लाभार्थी आहेत किती असतील, असे ज्यांना घरच नाही, पत्र झोपडी अशी आहेत, किती निघतील आपल्याला? तसे तर भरपूर आहेत सर, पण मी आता सगळ्यांचं कसं सर्वांना अंदाजा किती असतील घर ज्यांना घर नाही, पक्के बांधण्यात आलेले व शासनाकडून जे मंजूर झाली, शासनाकडून जे योजना चालू झाली तेव्हापासून आपल्या गोरठा गावात आज गरजू किती असतील, असे ज्यांना गरज आहे? 70% लोकांना तर गरज आहे। आमच्या गावामध्ये जवळपास तुम्ही बघायला गेले तर किंचित अशा बिल्डिंग आहेत, बाकी सगळं खापराचे आणि पत्राचे घर आहेत गोरगरिबांचे, आणि सगळे लोक रोजाला जाणारेच आहेत असे। मग ते ओपन असो, OBC असो किंवा SC असो, ST असो, प्रत्येक प्रवर्गामध्ये लोकांना तसंच आहे। काल शनिवार होता 1 ऑगस्ट, तर काल कोणी आपले ग्रामपंचायत कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व किंवा पंचायत समितीचे कोणी अधिकारी कर्मचारी असे आपल्या भेटीसाठी आले होते का? ग्रामपंचायत कार्यालयाचे आले होते, माननीय ग्रामसेवक साहेब आले होते आणि त्यांनी एक पत्र दिलं। त्या पत्रानुसार त्यांनी असं सांगितलं की 2020 पासून तर 2025 पर्यंत गोरठा गावाला 115 घरकुल मंजूर झाले। त्याच्यामध्ये रमा योजना असो व इतर कोणत्याही घरकुल योजना असो त्याच्यामार्फत 115 घरकुल मंजूर झालेत असं सांगितलं। पण त्यांनी जी यादी दिली आहे त्या पत्राला लावून, त्या यादीमध्ये त्यांनी सांगितलं की 20 पासून 25 पर्यंत सांगितलं होतं, पण त्या यादीमध्ये आम्ही जेव्हा सविस्तर बघितलं ते 2017 मध्ये मंजूर झाले, 2018 मध्ये आणि 2019 मध्ये। त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वर ते आहेत ते 17, 18 आणि 19चे आहेत। तर मग त्यांनी म्हणजे सगळा असा भोंगळा कारभार झाला आहे ग्रामपंचायत, काहीच नाहीये, फक्त लोकांना आणि गरीब लोकांना चिवतात काढायचा कारभार चालू झालाय सर ग्रामपंचायत। म्हणजे उमरी शहरापासून फक्त 3 किलोमीटरच आहे गोरठा गाव आणि सगळे सुशिक्षितच लोक आहेत अशी, तरी त्यांना अशी मनामध्ये भीती नव्हती की कोणीतरी असे विचार घेऊन आमच्या विरोधात असं मांडतील म्हणून, त्याला काय असं नाही। आमच्या ठिकाणी कसं झालं माहिती आहे का, प्रत्येक जागी, माझं गाव म्हणूनच नाही आहे, प्रशासकीय लोकांना काही अशा गावातल्या लोकांची धाकच राहिलेली नाही आणि सगळ्या गोष्टी अशा झाल्यात की त्यांना असं खाल्या लेवलला कोणी विचारायला तयार नाही आहे आणि ते काय सांगायला तयार आहेत। एखादा जर अनपढ व्यक्ती त्यांच्यापाशी गेला तर ते काय म्हणतात, बाबा झालं होतं ना तुझं, असं थोडं रागात बोललं तरी आमचे कसं गरीब लोक निघून जातात तिथून। पण आमच्या आता सुशिक्षित आमच्यासारखे लोक तरी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे, याच उद्देशानं मी आज आमरण उपोषणाचा इशारा केला। ठीक आहे, आज दुसरा दिवस संपत आहे, तर आता आपल्या पुढची काय भूमिका राहील?
पुढची भूमिका माझी अशीच आहे की त्यांनी म्हणताना 2025पासून असो वा 2015पासून कोणी नाही 2015पासून प्रधानमंत्री आवास योजना हे सुरू झाले. त्या कालावधीमध्ये जे मागचं झालं ते झालं, पण 2020 ते 25 सांगायले त्यांनी. त्याच्यामध्ये 2021 साली माझ्या ग्रामपंचायत कार्यालय गोरठा येथे 485 लोकांची यादी लागली होती. हे असं ग्रामसेवकांचं म्हणणं आहे. त्यांच्या याचाच पाठपुरावा केला तर ती यादी नेमकं आहे कुठे आणि त्याचा काय रिपोर्ट आहे हे आम्हाला कळवावं. आणि जे संबंधित बरं त्यांची आता जरी त्यांना ज्यांना घरकुल मंजूर झालं नाही त्यांचा पाठपुरावा त्यांनी काय केलेत याची पण आम्हाला लेखी उत्तरे द्यावीत त्यांनी. आणि त्यांनी काय पाठपुरावा केला आहे काय नाही आणि कुठल्या लेवलपर्यंत ते गोष्टी गेल्यात याचा पाठपुरावा आम्हाला त्यांनी द्यावा. म्हणजे आता उपोषण आपला दुसरा दिवस आहे, अजून पुढे समजा तुम्हाला आश्वासन देतील असं काही तुम्हाला माहिती? आश्वासन दिलं तर त्या पद्धतीने मी माघार घेणारच नाही. कारण हा प्रश्न एकाचा नाही आहे, मूळ माझा नाही आहे. माझ्या गावामध्ये असे किंचित लोक आहेत, असे लोक आहेत भरपूर की त्यांना खरंच सर राहायला घरसुद्धा नाही आहे. बरं, जोपर्यंत तुमचा निकाल लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला नाही म्हणजे माझ्या निकाल माझ्या जे आता मागणी मागण्या आहे आहेत तुमची. हां, ते पूर्ण जोपर्यंत होणार नाहीत राईट. आणि संबंधित त्या टाईमला जे कर्मचारी किंवा अधिकारी जे कोणी असतील ग्रामसेवक असो वा इतर कोणी असो त्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्यावर ठोर कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतलं जाणार.